पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया 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 हालेलुया. प्रिय बंधूंनो भगिनींनो लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया. एक निष्पापी व्यक्तीच्या जीवनामध्ये असलेली त्रास आहे. हालेलुया. निष्पापी जीवन जगायला प्रयत्न करणारे जे लोक आहेत त्यांच्या मागे कधी कधी अंधाराच्या शक्ती त्रास देत असतात. त्याला म्हणतो परीक्षा. तुम्हाला मागे खेचायला एक शक्ती आहे ना. हालेलुया हालेलुया हालेलुया. काही लोक कितीतरी तुम्हाला मागे खेचलं तरी माझा पाचारण काय आहे मला माहिती आहे. मला माझा दिशा बोध आहे. ज्या दिशामध्ये मला जायचं मी तोच दिशामध्ये तसंच पुढे जात राहणार. हालेलुया. तसे खात्रीपूर्वक निर्णय घेऊन पुढे जाणारे लोक आहेत. हालेलुया. आतापर्यंत आपण ऐकलेले ज्या व्यक्तीबद्दल आपण ऐकलो हालेलुया स्तोत्र 17 मध्ये त्या व्यक्ती अशा प्रकारचा एक व्यक्ती आहे. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इस्रायल लोकांच्या मध्ये त्यांना एक खात्री आहे. प्रेज द लॉर्ड. मी कोण आहे याचा एक जाणीव. हालेलुया. मी कोण आहे याचा ज्यांना जाणीव आहे त्या व्यक्ती अंधकरणापासून देवाला निरंतर शोधत राहिले तर हालेलुया देव परमेश्वर त्या व्यक्तीला मदत करणार. हालेलुया हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. खूप सुंदर असा एक स्तोत्र आहे. स्तोत्र 85. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या स्तोत्र 85 कदाचित बाबिलोन प्रवासामध्ये गेलेले जे लोक आहेत ते लोक परत आल्यावर त्यांच्या मंदिर त्यांच्या उद्ध्वस्त झालेली परिस्थिती सर्व बघून दुःखी झालेल्या स्तोत्रकारांनी लिहिलेले स्तोत्र असू शकतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. आपल्या जीवनामध्ये पण एखाद्या वेळी अशा प्रकारच्या काही गोष्ट असू शकतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका काळामध्ये देवाने भरपूर आशीर्वाद दिले होते आणि देवाने आशीर्वाद दिले जे वेळ आहे तेव्हा पाहिजे तेवढे देवाची स्तुती आराधना केली नाही. देवाला धन्यवाद दिलं नाही. हालेलुया. देवाची आठवण केली नाही. म्हणून काही लोकांच्या जीवनामध्ये वाईट दिवस चालू होत आहे ते सर्व गमवून निघून जायच्या पाळी येत आहे. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी असा एक दिवस जीवनामध्ये आला तरी सर्वसमर्थ परमेश्वराचा एक स्वभाव असे आहे. सर्वसमर्थ परमेश्वर ज्या दिवशी एक व्यक्ती पश्चाताप करत आहे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी गमवलेलं आहे ते त्यांना परत जोडून देणार. हालेलुया. खऱ्या अर्थाने पश्चाताप करणे गरजेचं आहे. हालेलुया हालेलुया. पश्चाताप करणे म्हणजे काय आहे. हालेलुया. पश्चातापाविषयी बायबलमध्ये भरपूर गोष्टी बोललेल्या आहे. त्यातली एक छोटीशी गोष्ट आपण ध्यानात ठेवू. प्रेज द लॉर्ड. प्रभूने सांगितलं की तुम्हाला 2 नावामध्ये एकच वेळी पाऊल देऊन प्रवास करता येणार. हालेलुया. 2 बोट जर असेल तर त्यातील तू निवडायचं. हालेलुया. मला स्वर्गाकडे जाणारा बोट पाहिजे नाहीतर मला
जगातील बोटबंद झालं. अर्ध जग आणि अर्ध देव. हालेलुया. थोडाफार मी असे ऍडजस्ट करून जातो. हालेलुया. या विचारामध्ये जाणारा व्यक्ती शैतानाच्या हातामध्ये लवकर सापडणार. हालेलुया. जुन्या करारामध्ये खूप प्रसिद्ध असा हे वाक्य आहे. जोशुआनी बोललेले वाक्य आहे. हालेलुया. त्यांनी बोलले की मी आणि माझ्या घराणे देवाची सेवा करणार. तुम्हाला कोणाची सेवा करायची तुम्ही ठरवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. स्तोत्र 85च्या पहिले 2 वाक्य आता आपण ध्यानपूर्वक ऐकूया. हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर प्रसन्न झाला आहेस. तू याकोबाला बंदिवासातून परत आणले आहे. तू आपल्या लोकांच्या अनितीची क्षमा केली आहे. त्याच्या सर्व पापांवर पांघरून घातले आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. ते परमेश्वराचा जे देश आहे त्याबद्दल लिहिलेलं आहे. परमेश्वराचा देश म्हणजे कुठला देश आहे? हालेलुया. या जग आणि या जगातील सर्व काही परमेश्वराचं आहे. प्रेज द लॉर्ड. ही जग आणि या जगातील सर्व गोष्टी परमेश्वराच्या आहेत. हालेलुया. त्याच्या मर्जीने त्याच्या इच्छेनुसार त्याने तयार केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सर्वांचा अधिकारी तोच आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराचा सृष्टी कार्य किती दिवसाचा होता? 6 दिवस. हालेलुया. पहिले दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस. हालेलुया. प्रत्येक दिवसाच्या कार्याचा शेवट काय लिहिलेला आहे? सगळे चांगले आहे. हालेलुया. हालेलुया. या जगाचा अधिकारी परमेश्वराने या जगाची स्थापना केली. या जगामध्ये सर्व काही तयार केला. त्याच्या अंतःकरणापासून त्यांनी बोललेली गोष्ट आहे चांगलं आहे, मस्त आहे. हालेलुया. कारण सृष्टिकर्ता कोण आहे? परमेश्वरच आहे. हालेलुया. तो चांगला आहे आणि त्याने जे काही बनवलं ते सर्व चांगलंच आहे. हालेलुया. 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 फक्त चांगला आहे म्हणून देवाने बोललेल्या एकाच गोष्टीबद्दल देवाला वाईट वाटलं. हे कितव्या दिवसाच्या सृष्टीबद्दल आहे. देवाला वाईट वाटलं. कशाला बनवलं म्हणून विचारलं. हालेलुया. पहिल्या दिवसाचा चांगला होता. दुसऱ्या दिवसाचा सगळे मस्त चांगला. हालेलुया. हालेलुया. 5व्या दिवसाचा पण मस्त होते. 6व्या दिवसाचा पण मस्त होते. तरी नंतर देवाला वाईट वाटलं. या 6व्या दिवशी कशाला मी चालू केला? या 6वा दिवस माझं झालंच नव्हतं, बरं झालं असतं असे देवाला वाटलं. हालेलुया. कारण काही आहे माणसांच्याकडून उद्धटपणा चालू झाली. प्रत्येक गोष्टीमध्ये मनमानी. सृष्टीकर्ता परमेश्वराला विचारायला तयार नाही. परमेश्वर तू कशासाठी हे सर्व बनवलं? याचा उद्देश काय आहे? माझ्याकडून तुझी अपेक्षा काय आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण सर्व लोक 2 मिनिट उभे राहू.
Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. प्रियानो, जे कोणी देवाला विचारपूस करत आहे, देवाची इच्छा ओळखायला प्रयत्न करत आहे, देवाला विचारत आहे माझ्याकडून तुझी अपेक्षा काय आहे, आणि ही अपेक्षा पूर्ण करायला जे कोणी झटत आहे, हालेलुया, त्याच्याविषयी देवाला बरे वाटते. हालेलुया. त्याच्याकडे बघून देव सांगणार माझा 6वा दिवस खरोखर चांगला होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उदाहरणासाठी संत फाउस्टीना, पादरी पियो, संत जॉन पॉल II, मदर तेरेसा, संत अल्फोन्सा, हालेलुया, असे केवढे संत लोक आहेत. हालेलुया. त्यांच्या जन्माचा दिवस, त्यांच्या जगण्याचा दिवस, त्यांच्या मरण्याचा दिवस देवाला खूप बरं वाटते. हालेलुया. त्या 6व्या दिवसाविषयी ते खूप बरं वाटते म्हणून सांगणार. हालेलुया. धन्यवाद येशू. जे कोणी त्याची मर्जी शोधायच्या ऐवजी मनाच्या विचाराने स्वतः राज्य करत आहे, हालेलुया, त्यातील प्रत्येकाच्या विषयी देवाला वाईट वाटते. देव स्वतः विचारत आहे कशाला त्या 6वा दिवस. हालेलुया. तो दिवसच नको होता असे कधी कधी देवाला वाटते. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या देवाला दुःखात पाडलेले माझ्या आयुष्यातील दिवस कोणता आहे? ज्या दिवशी मी माझ्या देवाची इच्छा काय आहे म्हणून ओळखलं तरी मनमानी करत पाहिजे त्या दिशामध्ये मी कधी गेलो, त्याबद्दल आज आपण देवाकडे क्षमा मागूया. आपण हात जोडूया, डोळे बंद करूया, देवाला विचारूया, देवा तू मला ओळखतोस का? मी आज खरोखर कोणाचा आहे? मी आज स्वर्गाच्या बोटीत पाऊल ठेवून आहोत का, किंवा मी या जगाच्या व्यक्ती म्हणून स्वर्गाला विसरून जीवन जगत आहे? स्वर्ग आहे म्हणून मला खात्री आहे का? इथे मला जे काही कमी पडलेलं आहे ते अनेक पटीने मला स्वर्गामध्ये मिळणार याचा मला खात्री आहे का? एक परिवर्तनाचा आत्मा माझ्यामध्ये येऊ दे देवा. एक नवीन जीवन मला जगायचं आहे. तुझी इच्छा जाणण्यासाठी मला एक कृपा दे. तुझ्याकडे वळण्यासाठी मला एक दान दे. मनापासून अंतःकरणापासून प्रार्थना करते. आपण देवाला सांगूया मला क्षमा कर म्हणून. अंतःकरणापासून क्षमेच्या संबंधातील गायनाच्या 2 ओळी आपण देवाजवळ बोलूया. माफी मागत एक नवीन जीवन जगण्याचा एक कृपा देवाकडे आपण मागू. हात जोडूया. आपले अंतःकरण आपण देवाकडे वळवून घेऊ. देवा तू मात्र माझा आहे. मला तू मिळाला तर बस झालं. त्याचे स्तोत्र 17 मध्ये ऐकलेलं आहे शेवटच्या वाक्य. मला मात्र माझ्या देवाचा चेहरा बघायचा. कोणाला कुठल्या वाटा पाहिजे ते घेऊ दे. मला माझ्या देवासाठी उभं राहायचं आहे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. माझं नाव प्रमिला राफेल गोन्साल्विस. आमचं पॅरिश सेंट पीटर चर्च कोळीवाडा.
तर अमला आश्रमला येण्याची आमची कधीपासूनची इच्छा होती, म्हणजे अमलाईला भेटायला. तर मी फोन ऑन केला आणि मला 4 नंबर मला मिळाले. त्याच्यातनं रिचर्ड यांना मी फोन केला, म्हणजे मिस्टरांनी फोन केला आणि त्यांना विचारलं का सीट आहे का. तर ते सांगतात का एकच सीट आहे, जर दुसऱ्या अवेलेबल झाल्या तर आम्ही सांगू. मग एक दिवस गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने मला फोन केला मिस्टरांना की सांगते एक बाई आहे, तिला ताप आलाय आणि तिच्या दोन्ही मुलींना पण ताप येऊ शकतो, तर त्या 3 सीट खाली झालेल्या आहेत आणि त्या तुम्हाला हव्या असेल तर तुम्ही बुक करा. तर मिस्टरांनी 4 सीट बुक केल्या आणि आम्ही अमला आश्रमला पोहोचलो. म्हणून आम्ही अमलाईचे आभार मानतो. त्याचप्रमाणे दुसरी साक्ष माझ्या मिस्टरांना, म्हणजे आपला मागचा जो भाग आहे तिकडे काट्यामध्ये ते त्यांना दुखायचं. तर ते आम्ही अमलाईचे खूप म्हणजे डेली आम्ही व्हिडिओ बघत असतो. तर बघता बघता ते व्हिडिओमध्ये फादरांना संदेश आला का एका व्यक्तीचं पाठीमध्ये दुखत आहे, ते परमेश्वर त्याला स्पर्श करत आहे. आणि तो संदेश त्यांनी त्यांच्यासाठी आणि मी पण बाजूला बसलेले, मी पण त्यांच्यासाठी स्वीकारला आणि त्यांचा तो त्रास निघून गेला. म्हणून मी अमलाईला धन्यवाद देते. त्याचप्रमाणे दुसरी साक्ष माझ्या बहिणीच्या ती 3 महिन्याची. तर अचानक त्या मुलीला रात्री अचानक ती मुलगी आजारी झाली. म्हणजे एकदम दूध पिता पिता एकदम तिचा श्वास अटकला आणि मुलगी एकदम बाळ स्तब्ध झालं. तर माझ्या बहिणीची मुलगी ब्रॉस्टिना ती खूप घाबरली. तिने मला फोन केला रात्री का म्हणे मावशी एक काम करतो, अमला आश्रमला फोन कर आणि बेनी फादरना त्या बाळासाठी प्रार्थना करायला सांग. तर रात्री 40 वाजलेली. फादर फोन उचलते का, पण मी विश्वास ठेवला की उचलते आणि 2:30 वाजता फोन लावला. फादरांनी फोन उचलला आणि त्यांनी मी प्रॉब्लेम सांगितला आणि त्यांनी प्रार्थना केली आणि काय आश्चर्य, बाळ एकदम पूर्ववत खेळायला लागलं. आणि मला मुलीने फोन केला की मावशी बाळ आता व्यवस्थित आहे. म्हणून मी परमेश्वराला आणि मरिया मातेला धन्यवाद देते. तसेच अमलाईने भरपूर आमच्यावर कृपा केलेली आहे. आम्ही तिची रोजरी करत असतो आणि तिला वारंवार धन्यवाद देत असतो आणि तिने केलेल्या उपकाराबद्दल, अनंत उपकाराबद्दल आम्ही आभार मानतो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रभू तुम्हा बरोबर असो. मनक्याचा त्रास असलेल्या, कमरेच्या वरच्या भागामध्ये खूपच त्रास असलेल्या अनेक लोकांना पवित्र आत्म्याने आता बरे केलेलं आहे. स्त्रियांच्या संबंधातील आजारपणा, त्रास, तक्रार असलेल्या अनेक लोकांना ख्रिस्त परमेश्वर आता पूर्ण सुटका, बरेपणा देत आहे. कोणाला तरी शरीरामध्ये काही भागामध्ये संवेदना नव्हता, स्पर्श केलं तरी कळणार नाही, लागलं तरी समजत नाही, अशा स्थितीतील काही लोकांना प्रभूने आता संवेदना आणि जाणीवाचे दान दिलेलं आहे. अपचनाचे त्रास निरंतर असलेले कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. संत आंतनीच्या भक्त
भक्तिमय जीवन जगणारा एक कुटुंब आपल्यामध्ये आहे. पवित्र आत्मा त्या कुटुंबाला एक विशेष आशीर्वाद देत आहे. विशेष प्रकारे त्या कुटुंबातील लहान मुलांना एक विशेष संरक्षण आता मिळत आहे. लिंगविकच्या संबंधातील इन्फेक्शन असलेल्या अनेकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. कोणाला तरी पोटाच्या काही तक्रारीमुळे कोणालाही न कळवता पोट बांधून वगैरे राहत आहे आणि सांभाळत आहे. पवित्र आत्मा अशा एका व्यक्तीला आता स्पर्श करत आहे. मानेचा तक्रार आणि चक्र येत आहे असे त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.